we are studying about the units and measurement from last 5 periods. In the last period, we have already seen about the dimensional analysis and its use. The second use I taught you. What was that? It was dimensional analysis is used to find the conversion factor between the unit of the same quantity in different systems of unit. म्हणजे काय की वरचं युनिट आपल्याला माहिती आहे की एसआय सिस्टीम मध्ये काय ते जूल आहे आणि सीजीएस सिस्टीम मध्ये काय आहे ते अर्ग आहे. मग तुम्हाला जर विचारलं फाइंड द कन्वर्जन फॅक्टर, फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ वर्क. आता नो डाऊट की तिथं पुढे काय असणार आहे इन एसआय सिस्टीम अँड सीजीएस सिस्टीम. इट इज अंडरस्टूड. तुम्हाला ते तिथं पेपरमध्ये देणार नाहीत कदाचित. आणि दिस क्वेश्चन इज आस्क फॉर 3 मार्क्स. समटाइम इट मे बी आस्क फॉर 2 मार्क ऑल्सो. आता बघा आपल्याला काय करायचं आहे वर्क हे काय आहे आपलं एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि वर्कचं जर आपण एसआय युनिट पाहिलं एसआय युनिट आणि वर्कचं आपण काय पाहिलं सीजीएस युनिट. वर्कचं एसआय युनिट आहे इट इज जूल आणि सीजीएस युनिट आहे अर्ग. आता जूल वर्क मीन्स व्हॉट जर आपण त्याला डिफाइन करायला गेलो तर वर्क म्हणजे काय आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपल्याला डिटेलमध्ये जर जायचं असेल तर फोर्स युनिट काय आहे न्यूटन. न्यूटन म्हणजेच काय आहे आपण जर त्याला फंडामेंटल युनिट्स मध्ये घ्यायचं ठरवलं तर न्यूटन काय आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट युनिट आहे मीटर. म्हणजेच हे युनिट जे आहे 1 जूल. 1 जूल मीन्स व्हॉट 1 जूल मीन्स नथिंग बट किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये डाईन्स वन अर्ग म्हणजे काय बरं 1 अर्ग इक्वल्स टू ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला ह्या दोन्ही मधला काही कन्वर्जन फॅक्टर आहे का बघूया. आपण इथे लिहूया 1 जूल इक्वल्स टू एक्स अर्ग. आता बघा याचे डायमेन्शन्स काय येतील आपल्याला किलोग्रॅम मीटर स्क्वेअरचे L⁻², कारण मीटरच्या डोक्यावरती 2 घातांक आहे त्याचा पॉवर किती 2 आहे आणि किलोग्रॅम दॅट मीन्स M⁻1 अँड T⁻², हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. आणि हे एसआय सिस्टीम असल्यामुळे याचा सफिक्स आपण 1 घेऊया इक्वल्स टू एक्स. अर्गचे सुद्धा डायमेन्शन्स काय आहेत L2 M1 आणि T⁻². बट ॲज इट इज इन सीजीएस सिस्टीम इट सफिक्स इज 2. मग तुम्हाला एक्स हा कन्वर्जन फॅक्टर जर काढायचा असेल तर तुम्ही एक्स बरोबर काय कन्वर्जन फॅक्टर लिहिणार या ब्रॅकेटने आपण काय करणार आहोत डिवाइड करणार आहोत. म्हणजे काय होईल L⁻², M⁻1 अँड T⁻² डिवाइडेड बाय L⁻², M⁻1 अँड T⁻². नो डाऊट हे सफिक्स याचा 1 आहे एसआय सिस्टीम मध्ये आणि सीजीएस सिस्टीम मध्ये आपण याला काय करतो 2 ने डिवाइड करतो. तर जेव्हा आपण याला कंबाईन करूया तेव्हा तुम्हाला काय दिसेल एक्स इक्वल्स टू L1 अपॉन L2⁻². आफ्टर दॅट M1 अपॉन M2⁻1 आणि T1 अपॉन T2⁻². हे त्याचे डायमेन्शन झाले. म्हणजेच आता L1 काय आहे मीटर. लेंथचा युनिट आपण एमके सिस्टीम मध्ये काय पाहिलेलं आहे मीटर अपॉन सेंटीमीटर⁻². या ठिकाणी काय होईल किलोग्रॅम अपॉन ग्रॅम⁻1 आणि इथे काय होईल T1 अपॉन T2 सेकंड अपॉन सेकंड⁻². हे तुमचे काय आहेत हे डायमेन्शन्स आहेत. आता मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं एक्स इक्वल्स टू 1 मीटर इक्वल्स टू 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर डिवाइडेड बाय सेंटीमीटर⁻². अँड किलोग्रॅम अपॉन ग्रॅम मीन्स व्हॉट 1000 ग्रॅम अपॉन ग्रॅम⁻1 अँड सेकंड अपॉन सेकंड⁻². म्हणजेच काय होईल हे सेंटीमीटर विल गेट कॅन्सल्ड. सिमिलरली ग्रॅम विल गेट कॅन्सल्ड. आणि आपल्याला कन्वर्जन फॅक्टर काय भेटेल एक्स बरोबर 100 स्क्वेअर मीन्स 10⁻4 इंटू 1000 मीन्स 10⁻3. That means x equals to 10⁻7 is the conversion factor between joule and erg. So काय लिहू शकता तुम्ही मग 1 joule is equals to 10⁻7 erg.
या पद्धतीने आपण काय करू शकतो, कन्व्हर्जन फॅक्टर्स काढू शकतो. आता हे पण एक्झाम्पल तुमच्या नोट्समध्ये मी ऑलरेडी पीडीएफ फाईलमध्ये पाठवलेलं आहे. तुम्ही लेक्चरमध्ये लक्ष द्यायचं आणि पीडीएफ फाईलमध्ये काय करायचं, त्या नोट्सवरती काम करायचं. आता तुम्हाला वॅटचं पण सांगू शकतो मी, पॉवरचं सांगता येईल, डेन्सिटीचं सांगता येईल. ज्या काही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज आपण पाहिल्यात, तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीमध्ये सीजीएस सिस्टीम आणि एसआय सिस्टीममध्ये कन्व्हर्जन फॅक्टर आहे. आता हा जसा सेकंड त्याचा यूज झाला, तसा मी तुम्हाला या डायमेन्शनल अनालिसिसचा बघा, डायमेन्शनल अनालिसिसमुळे आपण कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड केलेला आहे. डायमेन्शनल अनालिसिसमुळे आपण काय पाहिलंय, त्या फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस फाइंड केलेला आहे. आणि लास्ट यूज जो आहे तो पण तुम्हाला मी लगेच सांगून देतो, अँड दॅट इज टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आता रिलेशन कसे इस्टॅब्लिश करायचे बघूया आपण. म्हणजे कुठलाही फॉर्म्युला आपल्याला माहित नाहीये, हरकत नाही, परंतु आपण त्या फॉर्म्युला इथं कन्स्टिट्यूट करू शकतो. एक अतिशय साधा आणि सोप्या उदाहरणातून मी तुम्हाला दाखवतो. थर्ड यूज काय आहे, टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन different physical quantities. बघा, आता हे रिलेशन तुम्हाला इस्टॅब्लिश करायचे. एक सिंपल एक्झाम्पल, आपण सगळ्यांना सिंपल पेंडुलम इज नोन टू यू. सिंपल पेंडुलम आपण समजा हँग केलेला आहे, खाली बॉब बांधलेला आहे एका स्ट्रिंगला आणि रिजिड सपोर्टला त्याला हँग केलेलं आहे. आणि सिम्पली इफ इट इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स मेन पोझिशन अँड देन रिलीज, इट विल परफॉर्म ऑसिलेशन. तर एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी जो काही टाइम पिरियड असतो, द टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नोन एज टाइम पिरियड. म्हणजेच त्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड जर तुम्हाला टी ने दाखवला आणि त्याची लेंथ जी आहे रिजिड सपोर्ट पासून त्या पॉइंट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो ग्रॅव्हिटीचा पॉइंट आहे, वेट ज्या ठिकाणी आपण म्हणतो, किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉइंट आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट आणि रिजिड सपोर्टचा पॉइंट, याच्यामधली जी काही लेंथ आहे ती कशाने असते, एल नी असते. आणि आपल्याला माहिती आहे हा जो टाइम आहे इट डिपेंड्स अपॉन लेंथ as well as it depends upon acceleration due to gravity at that place. जर तो आपण एक्सपेरिमेंट इथे केला तर वेगळा टाइम पिरियड येईल, तो जर आपण इक्वेटरवर केला तर आपल्याला वेगळा टाइम भेटेल, आणि त्याच्यावेळी जर आपण पोल्सवर गेलो अर्थच्या तर तिथं टाइम पिरियड काय असेल, वेगळा असेल. पण तो डेफिनेटली टाइम पिरियड डिपेंड्स अपॉन लेंथ अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एवढं आपल्याला माहिती आहे. आता बघा, यातला आपण फॉर्म्युला डिराईव्ह करूया. टीचे डायमेन्शन्स आपल्याला काय माहिती आहे की L0 M0 आणि T⁻1. आपण लिहूया की T इक्वल्स टू सम कॉन्स्टंट इंटू L⁻x अँड G⁻y. आपण असं लिहून टाकूया. ठीक आहे, आपण याच्यात आता रिलेशन डेव्हलप करूया. बघा आता काय होईल, हे K इंटू लेंथ. आता लेंथचं किती असणार आहे, लेंथचे डायमेन्शन्स काढण्यासाठी L1 M0 T⁻0 आणि G म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचे डायमेन्शन्स काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे जी म्हणजे काय आहे, जीचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय येतील बरं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे L1 M0 T⁻²y. आता बघूया, आपण या दोघांचं कॉम्बिनेशन करू. म्हणजे काय आहे, K इंटू L⁻x आणि इथे काय L⁻y. 1 into y means y and T⁻²1. जर या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आपण तर हे काय बनेल, L⁻x plus y and T⁻²1 is equals to L⁻0 M⁻0 T⁻1. आता बघा, या दोन्ही साईडला जेव्हा बघू आपण तर हे L⁻x plus y इक्वल्स टू इकडे किती आहे, 0. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, x plus y इक्वल्स टू 0 आणि T⁻²-2y इक्वल्स टू काय आहे, 1. म्हणजे -2y इज इक्वल्स टू 1. हेच वी कॅन राईट y इक्वल्स टू -1/2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 becomes x minus half equals to 0, means x equals to half. म्हणजे we get the value here from this formula we are having the values of x and y. जर आपण ह्या x आणि y ला या किमतीत जर ठेवलं तर आपण डायरेक्ट रिलेशन डेव्हलप करू शकतो. बघूया काय रिलेशन, मग t इक्वल्स टू सम k इंटू L⁻½ अँड G⁻y ची व्हॅल्यू काय, -½ म्हणजे G⁻⁻. म्हणजेच काय लिहिता येईल तुम्हाला, t इक्वल्स टू k इंटू
एल रेस टू हाफ डिवायडेड बाय जी रेस टू हाफ. त्याला आपण मायनस काय केलं, प्लस केलं. म्हणजेच काय, दोघांचं पण हाफ आहे, म्हणजे टी बरोबर काय, सम के इंटू अंडर रूट ऑफ एल बाय जी. आता के काय आहे, एक डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे जी आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या सहाय्याने काढू शकत नाही. बट वी कॅन फाइंड इट्स व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेशन. आणि एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेशन जी व्हॅल्यू काढली आपण ती आहे 2π. आणि म्हणून टाइम पिरियड इक्वल्स टू काय लिहिता येईल, 2π इंटू अंडर रूट ऑफ एल बाय जी. हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला 12th मध्ये ऑसिलेशन्स नावाचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये हा डायरेक्ट 3 मार्कासाठी सेपरेट क्वेश्चन येतो. डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि त्यावेळेस जर एखाद्याच आपल्याला आठवलं नाही तर तुम्ही या डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करू शकता आणि ती व्हॅल्यू फाइंड करू शकता. तर असे सोपे सोपे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट पिरियड मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवेल. तोपर्यंत तुम्ही या नोट्सची वाट पहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहिल्याच्या नंतर जर काही डिफिकल्टीज असतील तर माझी कॉन्टॅक्ट